प्रफुल्ल पटेल सध्या माध्यमांशी बोलत आहेत, थेट जाऊयात. अमुक कसं बनलं पाहिजे, ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळाल्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही. आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं. मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे. मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल. आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं? आमच्याकडून कधी हे विधान आलेलं नसताना उगीचे उलटसुलट हे वादळ हे निर्माण करणं आणि आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं ही अत्यंत घाणेरडी एक गोष्ट आहे. मला अजिबात त्याच्या पलीकडे बोलायचं नाही आहे. आम्ही आमचा पक्ष आहे, आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत. आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो? तुमच्याशिवाय म्हणजे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नसणार तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलं आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे. आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी योग्य रीतीने पार पडत आहे. मी काय राज ठाकरे वाकरे माझ्या काय संबंधाचे, माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे का माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं. आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू. आज तो विषय आमच्या पुढे नाही. आज आमच्या विषय एक मिनिट भाई, आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिल्या विधिमंडळाच्या नेता निवड करायची, उपमुख्यमंत्रीपद भरायचं, ते झालं. आता आम्ही आमच्या पार्टीचा निर्णय घेणार आहोत. पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं ही मी पार पाडत आहे. त्याच्यापेक्षा मी हे करत असताना लोक उलटसुलट बातम्या चालवून राहिले. कोणाला विना काही कारण काय नाव म्हणायचं, प्रफुल्ल पटेलांचं नाव करायचं, पुढच्या करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, हे सगळ्या गोष्टीतलं काही तथ्य नाही. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मला काहीच मी या स्पर्धेमध्ये कधी कोणी सांगितलं, कधी मी बोललो आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अजितदादा पक्षाचा एकही व्यक्तीने काही नाव घेतलेलं आहे का? नाही. लोकांच्या भावनेचा विचार तुम्ही म्हणताय. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विचार आणि मी नाही त्या स्पर्धेमध्ये. पण सुनेत्रा पवार एकत्र झाले तर तुमचं महत्व संपेल आणि म्हणून तुम्ही प्रभू देत नाही असा थेट आरोप तुमच्यावर केला जातोय. एक मला सांगा, आज आमचा पक्ष आज आहे की नाही? काल्पनिक किंवा पुढच्या काय करायचा तो विषय नंतरचा. आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे त्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही करायची की इतरांनी करायची हे पहिला स्पष्ट मी करू इच्छितो. आणि हे करत असताना आमचे निर्णय घेत असताना मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही. ट्रान्झिशन म्हणजे अजितदादा नंतर कोण, कुठे हे करायची जबाबदारी माझ्यावर आहे.
म्हणून मी सामोर दिसतो, म्हणून मला सामोर राहावं लागते. सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांना सामोर राहावं लागते. ही प्रक्रिया पूर्ण करायची जबाबदारी जी लोक अजितदादा नंतरचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आहे. आणि म्हणून मी काम करत असताना पहिलं माझी प्राथमिक जबाबदारी आहे की आमच्या विधिमंडळाच्या नेता आणि उपमुख्यमंत्री हे कोण असायच्या, पद करायच्या, ते झालं. आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या, पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची लोकांच्या मीटिंग जनतेचा निर्णय आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे. आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया कधीपासून सुरू केली जाणार आहे? फेब्रुवारीपासून. अरे काही आता माझ्या काय म्हणणं आहे, आम्हाला आमच्या पद्धतीनं करू द्या ना. आम्ही सुनेत्राताईच्या बद्दल आमच्या मनामध्ये किती आदर आहे, अजितदादाच्या बद्दल, त्यांच्या कुटुंबाच्या बद्दल आम्हाला किती प्रेम आणि सन्मान आहे, हे आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला ते पूर्ण करू द्या. आम्ही ते करून दाखवू. कुठेही कोणालाही किंतु परंतु शंका कुशंका करायचा कारण राहणार नाही. अजित पवारांसोबत मर्जर संदर्भात काही चर्चा केली होती का? शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू होती, त्याचे सगळे पुरावे आहेत त्यांचं म्हणणं आहे. मी माझ्या पक्ष आज जे आहे त्या पक्षाच्या बद्दलच बोलणार, काल्पनिक कुठल्याही गोष्टी करणार नाही. पण तुमच्यासोबत अजित पवार यांनी काही चर्चा केली होती का? अजित पवार यांनी तुमच्यासोबत काही चर्चा केली होती का? अजित पवार यांनी तुम्हाला काही मेसेज दिला होता का? मी यांच्या संदर्भात चर्चा करतोय कारण तुम्ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते, अशी काही चर्चा झाली का? माझ्या परीनं एवढंच सांगू इच्छितो की हे तर मान्य करावं लागेल की मी त्यांच्या सोबत म्हणजे पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होता आणि माझी भूमिका अजितदादाच्या सुसंगतच राहिली. तेव्हाच आम्ही 2023 मध्ये जे निर्णय केला, अजितदादाच्या सोबत मी राहिलो, तटकरेजी राहिले, भुजबळ साहेब राहिले, मुश्रीफ साहेब राहिले, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि अनेक सगळे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर राहिले, सगळे आमदार राहिले. आणि त्यामुळे ही अजितदादाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी चालली. तो आज आमच्याकडे जो काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे तो आमच्या पक्षाच्या पुरती मर्यादितच राहणार आहे. आम्ही बाकीची जे काही गोष्ट आहे हे आता माझ्या मते चर्चा करणं योग्य नाही. पण चर्चा झाली होती तुमची दादांसोबत, दादा तुम्ही स्पष्ट सांगत नाही, बोलले होते की नाही? अजित पवार तुमच्याशी बोलले होते की नाही? तुम्हाला माहित होतं की नाही मर्जर संदर्भात? दादानी स्वतः इंटरव्ह्यूज दिलेले आहे. म्हणजे माझ्याशी काय चर्चा होती की नाही, अनेक लोक आता सगळेच म्हणायला लागले की त्यांचीच चर्चा झाली आणि आम्हाला काहीच माहीत नाही, असं तर होऊ शकत नाही. विषय असा आहे, एवढंच मी म्हणेल की एक स्थानिक स्वराज निवडणुकी जेव्हा सुरू झाल्या, प्रत्येक पक्षांनी आपापली, म्हणजे महायुतीमध्ये असलेले पक्षांनी पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका घेतली. काही ठिकाणी आम्ही पण बीजेपी बरोबर राहिलो, तसा अहिल्यानगरमध्ये. काही ठिकाणी आम्ही आणि शिंदे साहेब नाशिकमध्ये एकत्र लढलो. काही ठिकाणी कोण कोणाबरोबर राहिले, कोणी वेगळे लढले. हे सगळ्या महाराष्ट्राच्या आमच्या मागच्या इलेक्शन्समध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्या पलीकडे एवढंच मी म्हणेल की या स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शनमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत. पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते. म्हणून आपण त्यांच्याशी बोलून, म्हणजे एनसीपी शरद पवार साहेबांची, त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू. या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे आपल्याला अडचण होणार नाही, ही एवढी चर्चा. आणि त्याच्यानंतर दादाचे टीव्हीवर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसामध्ये बघितले.
की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही, फक्त मी जे करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. अनेक व्हिडिओज फिरवला जातात, अनेक दशक जातात. अरे बाबा, आम्ही काही पवार साहेबांच्या कडे की ताई की बाकीचे सगळ्या लोकांशी काय आम्ही बोलत नाही की भेटत नाही असा तर नाही आहे. आम्ही तर तुम्हाला उघड आम्ही भेटतो बोलतो, असा काही पर्सनल दुरावा थोडी आहे. आणि ते तर एक कुटुंबच होता, परिवार होता, तर त्यांच्या भेटणं उठणं हे स्वाभाविक होता. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिलं आम्हाला आमच्या घर, आमच्या पक्ष याचे सर्व जे विषय आहे आम्हाला सेटल करू द्या. बाकीची जे काही असेल विषय ते आम्ही नंतर म्हणजे माझ्याकडे सध्या नेतृत्व आहे, म्हणजे तुमची चर्चा झाली नव्हती हो किंवा नाही? माझ्याकडे पुढे जाण्याचं नेतृत्व चर्चा झाली होती का नाही? माझ्याकडे जे नेतृत्व आहे, कारण तात्पुरता अजितदादा गेल्यानंतर सगळ्या प्रक्रिया याला सुरळीत पार पाडण्यासाठी ही जबाबदारी कोणी